नमस्ते मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या होणाऱ्या 21 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे नंदी आणि पार्थ एकाच रूममध्ये असतात। त्याच वेळेस तिथे काव्य येते। काव्य त्या दोघांना बघून तिला धक्का बसतो। त्या क्षणी इकडे लगेचच रम्या आणि मंजू असतात। त्यावेळेस इकडे रम्या मुद्दामून नंदिनीला असं म्हणते की नंदिनी, तू पार्थ आणि काव्याच्या रूममध्ये काय करत आहेस? त्यावेळेस लगेच नंदिनी म्हणते, मी जेव्हा इथं आले त्यावेळेस दरवाजावर इकडे नंदिनी आणि जीवा असं लिहिलेलं होतं। त्यावेळेस रम्या म्हणते, हे काय, असं काहीच लिहिलेलं नाही, ते तर काव्य आणि पार्थ असंच लिहिलेलं आहे। हे सगळं काही बघून नंदिनीला काय चाललंय काहीच कळत नाही। त्यानंतर नंदिनी तिच्या बेडरूममध्ये येते। बेडरूम ही हनीमूनसाठी सजवलेली असते। सगळं काही रेड रेड केलेलं असतं। हे सगळं काही बघून जीवाला फारच टेन्शन येतं। जीवा तमाशा करतो। बेडरूम जी सजवलेली असते तिची पूर्ण नासाडी करतो। सगळे फुगे वगैरे तो फोडून टाकतो आणि इकडे जीवाचा असा अवतार बघून नंदिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं। आता नंदिनी या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय निर्णय घेणार आणि त्याचबरोबर रम्याचा खरा डाव कसा उधळून टाकणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।